द्या बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी रेडी मिक्सर फुल आहेत. सामन्याला आपण थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत मित्रांनो. या स्पर्धेतला आमनेर लोनाड असोसिएशनच्या माध्यमातून ज्या आपण 4 दिवसामध्ये क्रिकेटचा थरार बघितला. 2 टीम एकामेकाच्या विरोधात आहेत. गावदेवी नानकर आणि त्यांच्या विरोधात जय जोटिंग देवरुंग असा मेगा फायनलचा सामना मित्रांनो तुमच्या समोर आता आम्ही घेऊन येत आहोत. लक्ष्य चषक 2025चा मेगा फिनाले कोण उसळेल त्याच्यासाठी अस्तित्वाची लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हरेश पाटील आणि बलवंत दळवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय अक्षय थेटे. लेट्स प्ले गेम ऑन. मेगा फायनलची लढत सुरू होत असताना पाहू शकाल या ठिकाणी खूपच चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी दोन्ही संघ आपण जर पाहिले तरी असोसिएशन मधील बलाढ्य संघ आपण पाहत आहोत आणि पाहूया कोणता संघ हा टायटल जिंकेल, चॅम्पियनपद पटकावेल. यानंतर तुम्हाला ओपन ग्रामीण हाफ मधील मेगा फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. नेहा 11 गोरसे ब विपक्ष सोनूआई वडूनगर. परंतु या ठिकाणी पाहूया कोणता संघ मात्र हा सामना जिंकेल. दोन्ही संघ सज्ज आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन षटकाला सुरुवात करतो अक्षय तेडे आणि प्रथमतःच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला अक्षयला आपण पाहत आहोत. कारण पूर्ण स्पर्धेचं आपण जर आकलन केला भाग्येश तर अक्षय ॲज अ 3rd किंवा 4th क्रमांकावरती गोलंदाजी त्यांनी माझ्या साकारली. परंतु आज या महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहू शकाल स्वतःने आपल्या खांद्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि पाहूया कशा रीतीनं तर पहिल्या षटकामध्ये मात्र सुरुवात करत टाळ्यांचा गजर होतोय. अक्षय तेडेच मार्गस्थ होत असताना हो पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी किती वेगाने हाताळला. परंतु चेंडू चालला डाबा स्टिकच्या बाहेर. पहिल्याच अवंतर चेंडू त्यांनी हाताळला. असताना सुरुवात झाली या टीम जय झोटिंग देवरुंग संघाची. सन्मान्य शशिकांतजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि बबलू शेठ सरकार ग्रुप आयवा जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिकसाठी सिक्सर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जे बलवान दळवीसाठी असेल. बक्षिसांचा वर्षाव सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. खराब चेंडू पिकअप शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू चालला आहे स्क्वेअर लेगच्या बाहेर. बलवंतच्या बॅट मधून येणारा पहिला सिक्सर. परफेक्टली लेग स्टंप वरती बॉल होता. ताकदीच्या वापराने बलवंत दळवी नेहमी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात करत असतो ती सुरुवात या ठिकाणाहून करत असताना आपल्या टीमसाठी रिंका किंग आपण सध्या तरी त्याला म्हणू शकतो. कारण पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षय थेटेच्या विरोधात पहिला सिक्सर आलाय. बॉल जर सापडत नसेल तर नवीन बॉल लगेचच द्या मैदानाच्या आतमध्ये. खराब लेंथ आपण पाहिली अगदी फुलटॉस आणि ती सुद्धा लेंथ डाबा स्टिक वरती आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र या ठिकाणी पिकअप शॉट पाहिला आपण. रॉकेट शॉट आणि प्लीज प्रेक्षकांनी जर कोणी शेकोटी पेटवली असेल तर ती बंद करा प्लीज. प्रमोद जाधव यांच्याकडनं नानकर टीम साठी पारितोषिक आहे की विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक जे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये माफ करा 100 रुपयाचं पारितोषिक आणि जे काय पारितोषिक आहे ते एकदा आम्ही अनाउन्समेंट करू. खरं तर या मॅचचा रिदमही तुटेल. मेगा फायनलची ही इम्पॉर्टंट मॅच आहे त्याच्यामुळे विनंती करेन की आम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्या वेळेत आम्ही ते पारितोषिक आम्ही तुमच्यापर्यंत अनाउन्समेंटच्या माध्यमातून पोहोचू. पहिला सिक्सर पहिला आपण बलवंतच्या मातून पाहू शकाल या ठिकाणी पहिला चेंडू स्क्वेअर होता. म्हणजे एका चेंडूवरती आतापर्यंत अक्षय थेटेनं 7 धावा खर्च केल्या. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे आपण अनुभवतोय. अक्षय थेटे पुन्हा एकदा चेंज पेस व्हेरिएशन कारण त्याला माहित होतं की बलवंत पुन्हा मोठा फटका खेळण्यासाठी रेडी आहे. त्यामध्ये मात्र चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहिलं आपण. वेगामध्ये थोडासा बदल केला गेला आणि पहिला निर्धाव चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या अंतिम फिनालेमध्ये. प्री डिटरमाइंड माइंड कारण माहिती आहे अक्षय थेटेला की वेगवान बॉल टाकल्यानंतर बलवंत दलवी हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवत असतो त्याच्यासाठी व्हेरिएशन त्याने दाखवला. आता मात्र चेंडू खाली राहिले. थोडंसं विकेट किपर कडून मात्र थोडीशी मिस्टेक. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. थोडंसं पाहिलं तर या ठिकाणी निशाणा चुकला गेला
आणि ओव्हर तुझ्या रूपाने अजून एक धाव तिथे मात्र पार बायच्या स्वरूपात या 2 धावा दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केल्या गेल्या. परंतु वापसी लाजबाब अक्षय तेटेकडून पाहिली आपण. जरूर दोन चेंडू मात्र पहिले खराब चालले, परंतु त्यानंतर चांगला लेंथवरती भागेश मारा पाहायला मिळतोय. सुंदर बॉलिंग. आतापर्यंत अक्षय थेटेची कामगिरी पाहिली तर बॉलिंगच्या माध्यमातून चांगलीच राहिली आहे. जरूर एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आली. टीमच्या टोटलमध्ये सध्या 9 धावा आहेत. अक्षय पुन्हा एकदा कुटपती चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारामध्ये चेंडू मात्र परफेक्टली आला नाहीये. परंतु एक्झॅक्टली या चेंडू पाहिलं तर शॉट मिडल गेला होता, परंतु अक्षय तिथे मात्र ड्राईव्ह लगावली. त्याच्या मात्र पाहिलं तर पुटपटी चेंडू आवाकाच्या बाहेर होता. ही ड्राईव्हची आवश्यकता होती का भागेश? नाही, बॉडीचा समतोल त्याचा गेला. सध्या तरी सकाळ आली आहे, म्हणजे आता थोड्याच वेळात सूर्योदय होईल. त्याच्यामुळे सध्या तरी बॉडी लँग्वेज असं म्हणत असेल की सध्या तरी झोपेची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे. मेगा फायनलची ट्रॉफी अक्षय थेटेच्या डोळ्यासमोर असेल. त्यालाही माहिती कोणत्या प्रकारची चुकी आता व्हायला नको. बॉल केली तो जरूर गेला, परंतु बॉडीचा त्याचा समतोल गेला. त्या अनुमानाने तो सध्या जमिनी समांतर आपल्याला पाहायला मिळाला. तसं आपण जर पाहिलं तर अक्षय तेडे फायटर क्लाउड आहे. एक लढाऊ वृत्ती त्याच्यामध्ये आपण नेहमीच पाहत असतो आणि सातत्यानं ज्यावेळी तो मैदानाच्या आतमध्ये होतो त्यावेळी मात्र त्याच्या हालचाली आपल्याला पाहायला मिळत असतात आणि ते दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेल्या पाहू शकाल. ती फिल्डिंगमध्ये बदलाव वारंवार केला जातोय, कारण लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन आपण केले तीन पाहत आहोत. कारण लेफ्टी बॅटर बलवंत दलवी आहे, तर राईटी बॅटर आपण जर पाहिलं तर हरीश पाटील आहे. आणि हरीश पाटील आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. कोणतं विकेट मारा करतोय. शेवटच्या शिला बॅटचं तोंड उघडलं. पावसाला अगदी शॉर्ट पॉईंटला फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट केली आणि या सिंगलच्या वतीनं धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना बिनगडी बाद 11. चांगली सुरुवात जय जोटिंग देरुंग संघाची पाहतो आपण. लिमिटेशन एडिट खरं तर हा ओव्हरचा सामना आहे, कारण 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये नेहमी तुम्ही बघितलात नाईट फॉर्मॅटमध्ये जास्त धावा बनल्या नाहीत, परंतु ज्या धावा बनल्यात त्या टीम जय जोटिंग देवरूंच्या माध्यमातून बलवंत दलबेने जास्त बनवल्यात. म्हणून त्याला आता टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल तो अक्षय थेटेचा. आणि जास्त स्ट्राईक एंडला सुद्धा मात्र वारंवार बलवंतच पाहिला आपण या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि त्याचमुळे मात्र त्यांनी जास्त चेंडू फेस केले. टॉप एज चेंडू हवेत, परंतु मिडॉनला कुठला फिल्डर होता. मिडॉनचा फिल्डर मोरेश्वर चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव तिथे मात्र सहजपणे कंप्लीट केली गेली. थोडंसं लॉंग षटक पाहतो आपण. आतापर्यंत 7 चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अक्षय तेटेनं 10 धावा खर्च केल्या, परंतु 12 धावा एक्झॅक्टली टोटल रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकही सफलता अक्षयला मात्र या ठिकाणी प्राप्त करता आली नाही. चांगली सुरुवात भागेश पहिल्या ओव्हरमध्ये. जमेची बाजू असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक जर बलवंत दलवीकडे असेल तर या धावा वेगाने तो बनवू शकतो. त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. परंतु आता पॉवर प्लेचं षटक संपलं, निर्बंध हटल्यात. 5 फिल्ड तुम्हाला डीपमध्ये आता फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. आणि जेव्हा जेव्हा आपण नांदकर संघाला बघितलंय तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे. जे षटक महत्त्वाचं होतं अक्षय थेटेचं, चांगली बॉलिंग फ्रंटलाईन बॉलरने या ठिकाणी सुरुवात चांगली करू दिली आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 12 धावा आल्यात. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. अक्षय कोहलीच्या चेंडू आता मात्र हातात आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच वेगवान गोलंदाज आहे. सातत्याने आपण पाहतो की वेगावरती तो स्वार असतो आणि त्याच अनुषंगाने त्याला आता दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र संघनायकाने बोलवलं. परंतु पाहूया कशा रीतीने तो स्पेल त्याचा जो संपन्न करेल. आणि कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. जर विकेट इथे जर गोलंदाज अक्षय कोहलीने प्राप्त केली तर तुम्ही येणारा नवीन फलंदाजावरती दडपण टाकू शकता. परंतु बलवंत चांगला पूर्ण सिडेल झालेला आहे. जरूर त्यांनी षटकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. 7 धावसंख्येवरती खेळतोय. एक्झॅक्टली 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. एक्झॅक्टली 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहतोय. 5 चेंडू त्याने फेस केले आणि हरेश पाटील 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 1 धाव. सुंदर स्कोरिंग अल्पेश गायकवाडची आपण पाहतोय. ओ दांडी गोल, भन्नाट वेग, एस्ट्याचा वेग, तिथे फर्निचर डिस्ट्रॉय आणि पहिल्या धक्का टीम जय झोटिंग देवरुंग संघाला.
गॅपमधून हा बॉल ट्रॅव्हल झाला, थेट यष्टांवरती जाऊन आदळला आणि बलवंत दळवीला याही मॅचमध्ये स्वस्त्यामध्ये परतताना तुम्ही डगआउटमध्ये पाहिला. मागच्या मॅचमध्ये सुद्धा बलवंत दळवी असाच बाद झाला होता, ज्या ठिकाणी ओपन हाफमधून तो खेळत असताना त्यांनी बॉल फेस केला, तोही त्याला थोडासा क्रिटिकल टच राहिला. आणि कोण विसरेल अक्षय कोळीला. या स्टेजपर्यंत जर नानखर संघ कोणामुळे असेल ना तर याच अक्षय कोळीमुळे, कारण त्याच्या बॅटमधून जे 2 मोठे फटके आले, षटकार आले, तिथेच हा सामना पीसेस संघाच्या विरोधात गेला होता, तो म्हणजे या अक्षय कोळीमुळे. हा जरूर आपण पाहिले की ते 2 षटकार आपण संकेत दलवीच्या बॅटमधून पाहिले, परंतु गोल्डन षटकार अक्षय कोहलीने मात्र लगावला पीसी संघाच्या विरोधात. परंतु तो सामना वेगळा होता. जरूर त्या ठिकाणी सुद्धा मात्र संघाने चांगला परफॉर्मन्स केला, सांघिक खेळ त्यांचा राहिला आणि आज पाहू शकाल ज्या विकेटची अत्यंत आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करून दिला. बलवंत दलवीच्या रूपाने मात्र त्यांनी सफलता प्राप्त केली. नवीन फलंदाज ललेश पाटील आले, त्याचे विकेट धोक्यात, चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना टीम देवरुंग संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यात. असं वाटलं की आता रणनीतीच्या बरोबरीने ज्युनियर आकाशला मैदानाच्या आतमध्ये पाठवतील, परंतु सिनियर आकाश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. हा एक असा फलंदाज आहे की जो कधी मैदानाच्या आतमध्ये पेटून उठू शकतो. सध्या कमबॅक चालला अक्षय कोळीचा. नानकर संघ सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु जो सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये चाललाय ना त्या सेलिब्रेशनला कुठेतरी विस्कळीत करण्याची ताकद आहे या सिनियर आकाशमध्ये, आणि तो आता क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आणि आपल्या संघाला सुद्धा मात्र या ठिकाणी सावरावं लागेल सिनियर आकाश पाटीलला, कारण 2 धक्के मात्र या ठिकाणी बॅक टू बॅक अक्षय कोहलीने दिले आणि गोलंदाज आता मात्र जाऊन हॅट्रिक वरती आहे. मेगा फायनलच्या लढतीमध्ये काय जबरदस्त मात्र या ठिकाणी कामगिरी. चला फिल्डिंग तुम्हाला लगेच लावायची आहे, खेळायला सुरुवात करा. जास्त वेळ आपण एक्झॅक्टली टीम मिटिंग करू नका. पहा हवेचा वेग सुद्धा मात्र पाहायला होतोय, अंगाला गारवा स्पर्श होतोय आणि पाहू शकाल या ठिकाणी अजूनही काही मान्यवरांचा मात्र शुभागमन होत आहे. एक्झॅक्टली पहाटेचे आता मात्र आपण म्हणू शकतो 4:30 वाजलेले आहेत. आणि हॅट्रिक जर संपादित झाली तर प्रमोदजी जाधव यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, ते म्हणजे अक्षय कोहलीला. अक्षय कोहली मार्गस्थ होतो या 2 चेंडूमध्ये 2 सफलता आणि हॅट्रिक बॉल फेस करतोय आकाश पाटील. ओ जबरदस्त मात्र डिफेन्सिव्ह स्ट्रोक. चेंडू जर हातात आला असता तर आय थिंक वेगळे काही घडू शकला असता, परंतु आकाशला माहिती आहे की 2 फलंदाज जरूर बाद झालेले आहेत. आता मात्र या ठिकाणी या संयमाची आवश्यकता आहे आणि त्या संयम त्याने पहिल्या चेंडूवरती बाळगलं. फक्त चेंडूला मात्र त्या ठिकाणी पुश केला आणि सिंगल धाव कंप्लीट केली आणि आता मात्र आपल्या सहकार्याला तर स्ट्रायकिंग एंडला आणला. आणि पावसाळ्यात 2 बंधूंची जोडी आता मात्र या ठिकाणी पाहत आहोत, हरीश पाटील आणि आकाश पाटील. आणि या दोन्ही बंधूंना आता मात्र चांगला खेळ करावा लागेल या अंतिम सामन्यामध्ये. डेफिनेटली आता जिम्मेदाऱ्या वाढल्यात. 2 फलंदाज लवकर मैदानाच्या बाहेर गेल्यात. स्वतःचा बचाव करत असताना यॉर्कर बॉल फेस केला सेलिम मिड ऑफला. तो बॉल तुम्हाला घरंग पाहायला मिळाला. त्या बॉलवरती सिंगल आता स्ट्राईक असेल हरीश पाटीलकडे. अनेक सारी पारितोषिकं सध्या तरी लावली जातात. 3 विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि सिक्सर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक बबलू शेठ सरकार ग्रुप यांच्या माध्यमातून. सुरुवात लाजवाब झाली होती. पहिल्या चेंडूची 7 धावा आल्या होत्या. ओ इथे मात्र बॅटची कडा होती. एसटी रक्षकडून मात्र घडली चूक. चेंडू चालला थर्ड मॅनच्या दिशेनं. पंचाचा इशारा आलाय चौकार. विकेट जरूर धोक्यात होते हरीश पाटीलची, परंतु मयूर दलवीकडून मात्र चूर घडली. त्यांनी कुठेतरी पाहिलं तर एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातामधून चेंडू जरूर निसटला आणि किती वेगाने केला भागेश थर्डमॅनच्या दिशेनं. आणि तशी पण आउटफील्ड खूपच फास्ट आहे या मैदानाच्या दृष्टिकोनातून. आणि नेहमी फाईन लेग आणि थर्डमॅनला जेव्हा बॉल जातो ना, स्पेशली लॉंग स्टॉप हाही क्षेत्र असं असतो की जिथे कोणत्याच मैदानामध्ये आउटफील्ड खराब नसते. जरूर विकेट किपरकडनं चुकी झाली, तिथे चौकार आलाय. चौकार टीमची धावसंख्या 17. शॅकिंगवरती हरीश. हरीशसाठी हा बॉल समोर प्लेसमेंट चांगली राहिली. त्या ठिकाणी
फिल्डर वळतात मोरेश्वर. बॉलला त्याने अडवलं गेलं. या बॉलवरती अजून एक सिंगल मिळेल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 18 आकड्यावरती. स्थिती योग्य सर चांगली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्या 7. एखादा मोठा फटका पाहावा लागेल जेणेकरून 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल टीम नानकर या टीमच्या समोर, टीम जय जोटिंग देवरुंगचा. जोडी चांगली आहे, कारण ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा टिकते तेव्हा तेव्हा खूप चांगल्या प्रकारे स्कोर ती वाढवत असते. परंतु या मॅचमध्ये 2 हादरे बसल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी वाढली आहे सिनियर आकाशवर. हो जरूर. आणि ते 2 फलंदाज बाद थोडंसं मात्र वातावरण मात्र शांतमय पाहतो आपण. खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आपल्याला शांतमय वातावरण पाहायला मिळतोय. हो इथे मात्र पहा पुन्हा जागेवरचं डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज अक्षय कोहली चेंडूवरती झेपावतोय. पहा एकाने मात्र पाहिलं तर एका मोमेंटने मात्र सर्व काही बदलतं क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिल्या चेंडूवरती भाग्येश आपण जर पाहिलं तर 7 धावा आल्या होत्या आणि पहिल्या ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर बिनगडीबाद 12 धावा आल्या होत्या. म्हणजे असं वाटलं होतं की मात्र धाबाचा वेग इथे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय कोहलीनं जबरदस्त मात्र त्याने स्पेल हाताळला. फक्त 6 धावा खर्च करत 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद 18 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 9च्या धावगतीनं धावा आतापर्यंत या ठिकाणी टीम जय जोटिंग देवरुंग संघाने जोडल्या गेल्या. तिसऱ्या षटकात सुरुवात तुम्हाला लगेच करायची आहे. प्लीज तुम्ही जरूर टीम मीटिंग करा, परंतु जास्त वेळ आपण खर्च करू नका. यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तो सुद्धा सामना मेगा फायनलचा असेल. नेहा 11 गोरसी ब विपक्ष सोनवाई वडुनगर. लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. पर्व पहिलं सन्माननीय माजी सरपंच श्यामशेठ दलवी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय आणि सुंदर देखणं नियोजन जे जोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. आणि काही क्षणा आता मात्र आपण या स्पर्धेला जरूर निरोप देऊ. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम उर्फ सोनू. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीनंतर टीमची धावसंख्या 18. सध्या तरी चला वेळ जास्त घेत आहे टीम नानकर. वारंवार आम्ही तुम्हाला वॉर्न करू, जर वॉर्निंग तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर मग पॅनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट केली जाईल. सो बी केअरफुल विनंती करतोय. जरूर या स्पर्धेमध्ये पाहिले तर नानकर संघात मात्र या जास्तीत जास्त वॉर्निंग केले गेले या वेळेसंदर्भात. प्लीज मोरेश्वर कॉपरेट. जरूर तुमचा संघ चांगला आहे, डिसिप्लिन तुमचा संघ आहे, परंतु वेळेचं भान ठेवा. ओ बाकपला जाऊन मात्र पंच करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पहिल्या चेंडूवरती मात्र बीट केला गोलंदाज शुभमनं. शुभ सुरुवात आपण म्हणू शकतोय. सुंदर लेंथ होती. स्ट्रॅटेजी कदाचित माहिती असावी हरीश पाटील कोणत्या झोनमध्ये चांगला खेळतो. माहिती आहे त्या ठिकाणी शुभम जाधवला सुद्धा की मागे स्विचिट हा फटका जास्त खेळत असतो खेळाडू, त्याच्यामुळे लेंथ थोडीशी पुढे ठेवण्यात आली. टप्पा खूप टप्प्याचा होता, थोडासा बाउन्सरही मिळाला गेला. जिथे कट करण्याचा प्रयत्न होता हरीश पाटीलचा, तो प्रयत्न त्याचा असफल ठरला. या बॉलवर चांगली लेंथ होती आणि बाम सुद्धा मात्र चांगला मिळाला. आणि त्याचमुळे पाहतो की आपण या ठिकाणी डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 18 धावा. चला वारंवार फील्ड पोझिशन सेट करू नका. तोच बॅट्समन तुमच्या समोर आहे तरी तुम्ही वारंवार फील्ड पोझिशन सेट करताय. टीम नानकर विनंती करेन. शुभम पुढे मार्गस्थ होत असताना रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, कारण हरीश पाटील पाहिले तर सरळपणे धाबा त्याच्या बॅटमधून येत नाहीत. काहीतरी वेगळं करण्याचा तो प्रयत्न केला, अल्टी पलटी फटका केल्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यामध्ये सुद्धा अपयशी ठरतोय. स्विच इट त्याचा फेवरेट झोन आहे, त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. त्या झोनमध्ये एकदा तरी प्रयत्न करेल. शुभम जाधवला या गोष्टीची माहिती होती, त्याच्यामुळे त्याने बॉल आत्ताही त्याच्या रेंजपासून थोडासा लांब ठेवला. पुन्हा एकदा आता खराब चेंडू फुल टॉस ऑन चला टर्न केलाय. खूप मोठा गॅप आहे. चेंडू चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. करत होतो की हरीश पाटीलच्या बॅटमधून सरळ बॅटने धावा येत नाही, परंतु त्याच्यातला उत्तर त्याने शोधला. आपलं जे प्रेडिक्शन होतं त्या प्रेडिक्शनात त्यांनी खोटं ठरवलं गेलं.
की मी सरळ बॅटने सुद्धा धाबा बनवू शकतो आणि अखेरकार शुभम जाधव समोर जो त्याचा स्ट्रगल चालू होता त्या स्ट्रगलला त्याने सडोतोड उत्तर दिलंय आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. खराब चेंडूची वाट पाहिली हरीश पाटीलनं. हो पुन्हा मात्र हो केलाय, फटका हवेत केलाय, एलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं आणि त्याचमुळे मात्र फटक्याला मात्र पूर्णपणे पॉवर मिळाली नाहीये. पॉवर जनरेट करण्याची वेळ त्याला मिळाली कारण चेंडू वेगवान होता. चेंडू अगदी बॅटच्या वरच्या भागाला स्पर्श झाला आणि त्याचमुळे एक धाव तिथे घेण्याची संधी मिळाली. सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे आता मात्र पावसाळ्यात जात असताना 23 धावा. ही बॉडी लँग्वेज म्हणते कारण 4 दिवसाची अपुरी झोप त्याचा इम्पॅक्ट पडला असावा. व्यवस्थित झोपले नाही हे खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये आता शेवटची मॅच ते या स्पर्धेमध्ये खेळतात. स्विच हिट पुन्हा एकदा असफळ जरूर झाले. हलकंसं कनेक्शन होतं. सिनियर आकाशला धाव बनवायची आहे. डायरेक्ट हिट सुद्धा झाला. तिकडे अपील तुम्हाला पाहायला मिळाली परंतु पॉपिंग क्रीजमध्ये ड्रॅग केली आहे बॅट. याचा अर्थ असाच की सेफ आहे बॅट्समन. बॅट कट होते. यस बॅट कटच्या सहाय्याने इथनं सिंगल बनतीये आणि टीमची धावसंख्या 23. 24 धावा झाल्या कारण या अगोदर 23 होते. सिंगल धाव कंप्लीट केली. असं वाटतं की अल्पेशला सुद्धा आता झोप आली असावी परंतु झोपून चालणार नाही कारण 2 महत्त्वाचे सामने आपल्याला आता खेळवायचे आहेत आणि दोन्ही मेगा फायनलचे मॅचेस आहेत. एस्टना चेंडू जरूर स्पर्श झाला होता. पावसाळ्याला अगदी डायरेक्ट हिट सुद्धा झालं परंतु वेगानं ती धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी कंप्लीट केली. हो पुन्हा रिव्हर्सचा फटका परंतु चेंडू पावसाळ्याला अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. जबरदस्त मात्र या ठिकाणी कमबॅक शुभम जाधवचं पाहतोय कारण चौकारानंतर मात्र पाहिलं तर अतिशय चांगला लेंथवरती त्यांनी मारा केला आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. विकेट त्याला मिळाली नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या धावगतीनं आतापर्यंत आपल्या फलक्यावरती धावा पाहायला आपल्याला 24-2 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतो जय जोटिंग देवरुंग संघाची. सध्या मनाला सावरेल असा स्कोर कार्ड नाहीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 24 धावा आहेत. 18 बॉल आतापर्यंत फेस झालेले आहेत. अक्षय थेटेचं पहिलं षटक 10 ओव्हरचं राहिलं. अक्षय कुळे आणि शुभम जाधवने 6 धावसंख्येचं षटक हाताळलं परंतु इम्पॉर्टन्स ही राहिली या मॅचमध्ये. अक्षय कुळेची सुरुवातीला कमबॅकची भूमिका. धावा झाल्या टीमच्या टोटलमध्ये 24-18 बॉलचा खेळ समाप्त झालेला. शेवटचे 6 बॉल इथनं टाकणं बाकी. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि गोलंदाज राकेश गारे आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय आणि तसंही पाहिलं तर राकेश गारे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत करतोय आणि आपल्या संघाची सुद्धा मात्र चांगली सेवा तो करतोय आणि नुकतीच ड्युटीवरून तो मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा खेळण्यासाठी आलेला आहे. म्हणजे पहा किती गावाची त्याला मात्र चिंता आहे, आपल्या संघाची चिंता आहे आणि तसं आपण म्हणतो की मित्रांनो क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकणार नाही. त्यापैकी राकेश गारे खासदार चषकामध्ये पीसीच्या स्पर्धेत अतिशय सुंदर कामगिरी केली. मालिकावीर ट्रॉफी त्याने जिंकली आणि इथे पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ऑन साईडला जरूर पुल करायचा प्रयत्न होता आकाश पाटीलचा परंतु तो प्रयत्नामध्ये त्याला यश आलं नाहीये. सुंदर सुरुवात गोलंदाज राकेश गारेच्या वतीने पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 24. आकाश पाटीलला बँग ऑन टार्गेट या ठिकाणी केले गेले राकेश गारेने. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढला. समोर खेळतात डीप मध्ये लॉंग ऑनला प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र. थोडीशी मिसफिल्ड झाली. फंबल झाले त्या ठिकाणी फिल्डर परंतु सावरत असताना या बॉलला मिळते सिंगलने टीम 25. जरूर तुम्ही चांगला मुद्दा मगाशी छेडला की कुठेतरी दिवस रात्र मेहनत करणं आणि त्याचा परिणाम त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती पडणं आणि ते साप आपल्याला पाहायला मिळतोय की थोडीशी त्याची बॉडी लँग्वेज निगेटिव्ह आपण पाहतोय परंतु खरोखरच कौतुक करावं लागेल. जे जोटिंग देवरुंग संघाचं जी मेहनत त्यांनी केली त्या मेहनतीचं जरूर त्यांना फल मिळालं. यश प्राप्त झालं कारण सफल स्पर्धा त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडली गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही डिपार्टमेंटमध्ये मात्र या संघानं क्वालिफाय केला. ही चांगली बाब आहे देवरुंगकरांसाठी. इथे मात्र पहा चांगली लेंथ फुलर लेंथ होती. अगदी वाईड ओव्हर करता प्रयत्न राकेश गारेच्या वतीने केला गेला आणि डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर ती म्हणजे या 24 वरनं या ओव्हरमध्ये 1 धाव आली म्हणजे 25 धावा 10 फलक्यावरती आपण पाहतोय. देवरुंग संघाचे पाठीराखे नक्कीच उजव्या हाताला एक आहेत की डाव्या हाताला तेच समजायला पर्याय नाहीये कारण दोन्ही बाजूने टाळ्या वाजतात. ते चांगल्या क्रिकेटची सराहना करतायत. यालाच म्हणतात
क्रिकेट प्रेमी. इथे मात्र पुन्हा चांगला चेंडू शॉट मिडविकेट फिल्डर सज्ज त्याच्या दोन पायांच्या मधून चेंडू फरार झालाय. बॅकअपला फिल्डर आहेत वाडिश लॉंग ऑन वरती चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत फलंदाजाने फक्त एकच धाव कंप्लीट केली गेली. म्हणजे अंतिम सामना जर आपण पाहिला तर कुठेतरी लो स्कोर आपण पाहतो. आणि त्याचवेळी मी आकाशी उल्लेख केला की सेमी फायनलच्या मॅचमध्ये फायनलचे पहिला फायनल आणि तो सेमी फायनलचा सामना जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये सर्वांना पाहायला मिळाला. नो डाऊट प्रेक्षकांचा चांगला सपोर्ट राहिला त्या मॅचमध्ये. म्हणून आता जमेची बाजू टीम नांदकरसाठी की आतापर्यंत एकही वार झाला नाही, भरपूर वेळ झाला. ऑफ द विकेट आकाश पाटील साठी हा बॉल. चर्चा सुरू होती की वार झाला नाही, पलटवार करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. सिनियर आकाश त्याच्या बॅटमधून षटकार. जरूर आता मात्र आपल्याला कळालं की देवरुण संघाचे समर्थक आपल्या डाव्या बाजूला आहेत, कारण टाळ्यांचा गजर तिथे मात्र षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळाला. आणि षटकाराने एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली या पूर्ण मैदानाच्या अवतीभोवती, कारण 30चा आकडा सुद्धा मात्र या ठिकाणी पार केला. अजून एक परत हा फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन द फिल्डर अक्षय थेडे चेंडू खाली पोहोचलाय, पकडला जाईल आणि समाप्त झालं त्या ठिकाणी सिनियर आकाश पाटीलचा खेळ. आणि पहिल्या डावाचा सुद्धा मात्र खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धाव फलकावरती धावा लागल्या एक्झॅक्टली 32. आणि चॅम्पियन पद पटकावण्यासाठी पहिल्यांदा या सीझन मध्ये टीम गावदेवी नांदकर संघाला 33 धावांची आवश्यकता. चला नाणेफेकीसाठी या हाफ ग्रामीण मेगा फायनलची नाणेफेकी आपण संपन्न करणार आहोत. सोनू आई वडुनगर विरुद्ध नेहा 11 गोरसई ब. इम्पॅक्टफुल मॅच. आता हे प्रेक्षक त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी थांबले असतील. कदाचित काही काहींना ड्युटीवरती जायचं असेल, त्याने अलाराम लावला असेल, जो अलाराम असेल खरं तर 4:30चा. परंतु आता सध्या तरी कोणी काहीसा कामकाज करत असेल, मग सकाळी काय काम असते ते तुम्हालाही माहिती आहे. उठल्यानंतर तिथे मोबाईल ते घेऊन गेले असतील आणि ते मॅचचा पुढच्या आनंद जरूर तुम्हाला घेताना पाहायला मिळतील. परंतु प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करणार आहोत, सो विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. जरूर दोन्ही संघ आता मात्र या ठिकाणी सज्ज झालेले आहेत पुढील मेगा फायनल सामना खेळण्यासाठी. एका बाजूला गोरसे ब तर दुसरीकडे सोनूआई वडुनगर. आणि सोनूआई वडुनगर संघ सुद्धा मी कौतुक करेन, त्यांनी सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेत. आपल्याकडे वेळ नाहीये, तुम्ही एकटे आहात तर एकटे या. प्लीज टॉस करून घ्या. चला टॉस करून आपण घेऊयात. महत्वाची मॅच नाईट फॉर्मॅट मधली ही मेगा फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस टीम गोरसे आणि त्यांच्या विरोधात टीम वडुनगर. लक्ष्य चषक 2025 असा कॉल होता भावेश भगतचा. पुन्हा एकदा आपण करूयात, मान्यवरांना विनंती करू की टॉस पुन्हा एकदा आपण करूयात.
लक्ष चषक आणि टॉस जिंकलाय फिल्डिंगचा डिसिजन. सो नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करताना वडुनवगर तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वाची मॅच, तुम्ही साक्षीदार राहाल या स्पर्धेतले. डे फॉर्मॅट मधले कोणता संघ मेगा फायनलचा पदक उचलतोय, नाईट फॉर्मॅट मधले कोणता संघ असेल जो या स्पर्धेचा चॅम्पियन पदक उचलणार आहे. थोड्याच वेळात तुमच्या समोर तो रिझल्ट असेल. चला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करूया. लक्ष छोटा आहे परंतु या ठिकाणी हा लक्ष जर तुम्हाला खटतर करायचं असेल तर मला सुरुवातीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. खास करून पहिलं षटक पॉवर प्लेचं खूपच महत्वाचं असेल. सलामी जोडी पाहू शकाल अगदी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे मोरेश्वर सुतार. त्याच्या सोबतीला पाहू शकाल मयूर दलवी आलाय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सिनियर आकाश पाटील. आय थिंक रायटी आकाश पाटील आपण म्हणू शकतोय. और तो विकेट मार्गस्थ होतोय. अगदी गंधारी ब्रिज विलेश टोकाकडून मात्र सुरुवात करेल. हो पहिला चेंडू मात्र कट केला. चेंडू गॅप मध्ये चाललाय. दोन शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. रेस सुरू आहे त्या ठिकाणी आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू जोपर्यंत फील्ड करतायत तोपर्यंत 2 धावा तिकडे सहजपणे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. चांगला स्ट्रोक जाणून बुजून हा भागेश फटका केला होता मोरेश्वरनं. गॅप होती, पॉवर प्ले सुरू आहे. माहिती आहे की गॅप मध्ये जर बॉल ढकलला तर रिझल्ट चांगलं मिळेल. पहिल्या डावामध्ये बळवंत दलवीची सुरुवात षटकाराने झाली होती. त्याच्यानंतर 2 डॉट बॉल त्यांनी फेस केले आणि या मॅच मध्ये 2 धाब्याने सुरुवात. रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर नाहीये, थोडीशी मिस फिल्डिंग, रेडली क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहिलं. सिंगल धाव कंप्लीट. प्रथमतः 2 संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचले गेले. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा आपण पाहत आहोत त्या स्पर्धांच्या माध्यमातून आपण एक्झाम्पल पाहिले तर आणि पाहूया एखादा संघ मात्र या ठिकाणी जरूर प्रथमताच या सत्रामध्ये चॅम्पियन पद पटकावेल. दोन्ही संघाने अपार मेहनत केली या सीझन मध्ये आपण पाहिलं तर, परंतु कोणत्या संघाच्या नावावरती हा चॅम्पियन पद लागेल, कोणता संघ मानाचा करंडक जिंकेल असोसिएशनच्या अंतर्गत सध्या आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती जानूसपूर इताडे संघ रँक करतोय. 2 स्पर्धा त्या संघाने जिंकल्या आतापर्यंत. जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न आणि तदनंतर आपण जर पाहिलं हो डायरेक्ट हिटची आवश्यकता, इथे धोका निर्माण होऊ शकला असता परंतु फलंदाजांनी वेगवान ही धाव कंप्लीट केली. आणि आपण इतर संघाच्या नंतर पाहिलं तर मग एनके स्पोर्ट खानवड संघ असेल त्यांनी एक स्पर्धा जिंकली. बालगोपाळ चोरालापाडा संघाने एक स्पर्धा जिंकली. प्रिन्स 11 पीसीएस संघाने स्पर्धा जिंकली. म्हणजे नवीन नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाले. फौलांचा वापर, फुल टॉस, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते बिनगडी बाद 5. सध्या सेन्सिबल क्रिकेट आहे. ठाऊक आहे टीम नानकरला सुद्धा 33 धावसंख्येचा आपल्याला पाठला करायचा आहे. त्या अनुमानाने पॉवर प्लेचं पहिलं षटक सिनियर आकाश सुखरूप ते सध्या तरी जाऊ देतात. वार झालाय एक त्याच्या विरोधात परंतु त्याचा रिझल्ट चांगला मिळाला नाही. टप्पा पडला. बॉल पाहिला गेला तर स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटचा स्विंग खरं तर चांगला होता. त्याची जी एनर्जी आहे त्या एनर्जीला या फटक्यावरती जनरेट करायची होती परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये आणि 5वा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. जरूर एक स्पर्धा संजयपूर सावंत संघाने सुद्धा जिंकली होती, खासदार चषक. ती पीसीएस संघाची स्पर्धा होती परंतु या ठिकाणी ही स्पर्धा पाहूया कोणता संघ जिंकेल. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन जबरदस्त मात्र ती स्पेल आपल्याला आकाश पाटीलचा पाहायला मिळाला. विकेट आली नाही परंतु धावांवरती त्यांनी पूर्णपणे गतिरोधकाचं कार्य केलं. फक्त 5 धावा खर्च केल्या. अजूनही सामना ऑन आहे. जर अजून एखादा असा प्रकारचा षटक जर एखाद्या गोलंदाजाने हाताळला तर मात्र कुठेतरी नानकर संघ दडपणामध्ये येऊ शकतोय. कारण 33चा पाठला करत असताना 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. या गेम प्लॅनिंग नुसार आता एक स्ट्रॅटेजीची गरज आहे. बिकॉज पहिल्या डावामध्ये जास्त धावा बनल्या नाही. 33 धावसंख्येचंच लक्ष आहे. या 33 धावसंख्येचा जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर ज्या बॉलरच्या हातामध्ये तुम्ही बॉलिंग स्वीकाराल त्याच्यावरती जिम्मेदारीने तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल आणि विश्वासाहून जास्त
गोष्ट की तुम्ही फील्ड पोझिशन जी सेट केली आहे तिला आता प्रॉपर तुम्हाला स्ट्रॉंग करावे लागेल, तेव्हाच तुम्ही या 33 धावसंख्येचा या मॅचमध्ये बचाव करू शकता. आणि त्याचवेळी आपल्या सर्वात एक्सप्रेस गोलंदाज ललेश पाटीलच्या आता चेंडू हातामध्ये पाहायला मिळतोय. खूपच अनुभवी गोलंदाज आहे. अनेक वर्षांपासून पाहतोय आणि मागील 2-3 वर्षे जर पाहिली तर ललेश पाटीलनं आपल्या गोलंदाजी नावावरती आपण जर पाहिलं तर अतिरिक्त गाजवलं असं म्हणावं लागेल. थोडंसं स्टेप चुकतोय. पंचाचा डेड बॉलचा इशारा. 18 चेंडू शिल्लक, 28ची अजून आवश्यकता. ही वेगळ्या फायनलची मॅच जिंकण्याकरिता टीम विहान स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. लाईन खराब आहे, लाईन चुकीची आहे. या गोष्टीकडे मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. अतिरिक्त धावांपासून तुम्हाला वाचावं लागेल, कारण लक्ष जास्त मोठं तुम्ही उभारला नाहीये. छोटं लक्ष आहे, तुम्हाला धावांचं संरक्षण करायचं आहे आणि या अभद्र धावांपासून तुम्हाला मात्र या ठिकाणी खूपच दूर राहावं लागेल. यस धावा सेव्ह करण्यासाठी असे वाईट बॉलचे रेशो तुम्ही कमी कराल तर तुम्ही या धावा रोखू शकाल. ओ द विकेट. ललितचा हा बॉल बॅकफुटला जाऊन आता फक्त दिशा द्यायची होती, परंतु पडल्यानंतर टप्पा पाहिलं गेलं तर थोडासा आतमध्ये आला. थोडासा स्ट्रगल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला, जिथे फेस करत होता फलंदाज मयूर दळवीच्या समोर मोरेश्वर सुतार. हो जरूर पाहू शकाल वारंवार बॅकफुटला होतोय. पुन्हा मात्र चांगला ड्राईव्ह, गॅपमध्ये चेंडू चालला वेगानं, डीपमधले प्रोटेक्शन पाहू शकाल, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा चांगली झाली, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. कारण मोरेश्वरला माहिती आहे भाग्येश की इथे मॅच डिमांड काय करते, सध्या मॅचचे सिच्युएशन काय आहे. जर आपण प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल तरी धावा जोडल्या तरी सुद्धा आपण त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय. परंतु देवरून सकाळ इथे काय हवं आहे तर विकेट्स. तुम्ही विकेट्स प्राप्त करून या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. आणि मोरेश्वर सुतार एक मॅच्युअर खेळाडू आहे. मॅच्युरिटी क्रिकेटमध्ये तो नेहमी दाखवत असतो. ओ द विकेट. थोडासा पुढे आला, पावलांचा वेग वाढवला गेला आणि बॉल चालाय चुकी झाली या ठिकाणून विकेट किपर कडनं. आणि बॉल जर आपण पाहिला तर सळग लॉंग स्टॉपला जात असताना चौकार. डॉट चेंडू मात्र तिथे हाताला लागला, परंतु एसटी रक्षकाकडून मात्र आय थिंक ज्युनियर आकाश पाटील होते एसटीच्या पाठीमागे, त्याच्याकडून ही चूक घडली आणि चेंडू किती वेगानं निघून गेला लॉंग स्टॉपच्या बाहेर. नशिबाचा चौकार बनू शकतोय आणि जो तुम्ही प्रेशर निर्माण केला होता प्रतिस्पर्धी संघावरती तो प्रेशर आता मात्र पूर्णपणे रिलीज होईल, कारण एकूण 4 धावा बोनसच्या रूपाने मिळाला. याच गोष्टी थांबवायच्या आहेत, कारण आपण जी चर्चा केली होती की तुम्ही आता फिल्डिंग पोझिशन अगदी स्ट्रॉंग करायला हवी. तुमच्याकडची एक मिस्टेक तुम्हाला या पदापासून थोडंसं दूर नेऊ शकते. आता ही स्वतःसाठी सेट केलं जागा निवडली होती, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी पॉइंटला डीपमध्ये. मोरेश्वरला दुसरी हवी आहे, स्ट्रायकिंगवरती फेकी, थोडासा वाईट थ्रू आला आणि त्याचंच रूपांतर 2 धावेने करतोय मोरेश्वर सुतार. आपण मागील 3 दिवसांचा जर खेळ पाहिला देवरू सकत तर त्यांची प्लॅनिंग वेगळी होती, रणनीती वेगळी होती, परंतु आजच्या दिवसाचा त्याचा खेळ जर पाहिला तर थोडीशी प्लॅनिंग त्यांची आपण चुकीची पाहिली. आणि त्याचमुळे मात्र हा संघ आता थोडंसं बॅकफुटला पाहतो, परंतु इथे विकेटची शक्यता आहे. परंतु गोलंदाजी आवाकाच्या बाहेर रनआउटची सुद्धा संधी निर्माण झाली, तिथे सुद्धा चुका घडतायत. परंतु पाहूया ऑनफिल्ड पंचाने मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली की फलंदाज रनआउट आहे की नाही. एक्झॅक्टली दुहेरीच्या प्रयत्नामध्ये या दृष्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. मोरेश्वर जरूर प्रयत्न केला, मोरेश्वरला माहिती आहे की तो बाद आहे, त्याच्यामुळे तड अंपायरला पाहायची गरज नाही. मोरेश्वर स्वतः मोरेश्वरने मैदान सोडलाय आणि तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. जरूर आपण पाहतात की यस फलंदाज बाद आहे. जर थोड्याशा उशिराने बेल खाली पडल्या, परंतु इथे मात्र मोरेश्वरला जागा सोडावी लागेल. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज पाहू शकाल अंकित दलवी आलाय, लेफ्ट आर्म बॅटर आहे 3ऱ्या क्रमांकावरती. मोरेश्वर बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं तर एकही बाउंड्री त्याच्या इनिंगमध्ये पाहिली नाही, परंतु सिंगल डबल होती त्यांनी भर देत असताना 9 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. एक सेन्सिबल क्रिकेट त्याच्या वतीने पाहिला. 8 चेंडू त्यांनी फेस केले आणि 15ला पहिली विकेट ते मात्र गमावली टीम नांदकर संघाने. सध्या तरी वैजोले या गावावरून आमचे जवळचे मित्र, उत्कृष्ट कीबोर्डिस्ट आणि तेवढे चांगले गायक सतीश मसने या मॅचचा आनंद घेतात.
गोरसे संघाला त्याने खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. वेलकम सतीश दादा, तुमचं ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. विकेट गेली आहे नुकतीच आणि पारितोषिक खरं तर आता आम्ही एकदा अनाउन्समेंट करू कारण मॅचचा रिदम आमचा तुटतोय. बबलू शेठ सरकार ग्रुप यांच्याकडून ऐवजेलसाठी 500 रुपये आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. जरूर भरपूर क्रीडा रसिकांनी मात्र ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पाहिली आहे. हो, या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडले पाहूया. बॅटची कडा होती का? हो, होती. आणि यष्टीरक्षक बलवंत कडून ती चूक घडली. आज चुका भरपूर पाहिला आपल्याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 16 आणि त्यानंतर विजयासाठी 12 चेंडूमध्ये समीकरण जर पाहिलं तर 17 धाबींची आवश्यकता. आय थिंक काल सुद्धा अशा प्रमाणे एक सामना झाला होता. हर्षद इलेव्हन पारदेव गोवे विपक्ष मोठा गाव आणि पहा त्याची पुनरावृत्ती इथे मात्र पुन्हा पाहायला मिळेल का? धावा याच होत्या परंतु बॉल जास्त होते. तिथे 18 बॉलमध्ये 17 बनवायच्या होत्या. संघ वेगळा होता, दिवस वेगळा होता, रात्र वेगळी होती. तिथे मोठा गाव संघ त्याच्या विरोधात गोवे होता, परंतु इथे नांदखेड आणि त्यांचा विपक्ष जय जोटिंग देवरुंग आहे. परंतु श्यामशेड दलवी साहेबांनी जो नाद केला तो वाया नाही गेला असं म्हणावं लागेल. त्यांचं एक स्वप्न होतं की एक्झॅक्टली लक्ष्या बालेच्या नावाने आपल्याला स्पर्धा मात्र भरवायची आहे. ती स्पर्धा आज आपल्याला सफल होताना पाहायला मिळते. तिसरा षटकात सुरुवात करतोय गोलंदाज बलवंत दलवीच्या हातात चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न, चेंडू आला डॉट. परंतु आज एसटी रक्षकाच्या पाठीमागे जर आपण पाहिलं एक्झॅक्टली एसटीच्या पाठीमागे तर भरपूर चुका मात्र घडत आहेत. जणू काही हातावरती मात्र पाहिजे ड्यू फॅक्टरचा परिणाम झालाय की काय असं पाहावं लागेल. देतोर स्पेशलिस्टला आता लवकर आणलंय बलवंत दळवीला. 17 रोकायचे आहेत. 11 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत या मॅच मध्ये. मागे खेळल्यात ऑन साइडला एक सिंगल तर जरूर मिळेल. सिनियर आकाश सो थोडीशी रिक्स उचलणार नाही. थोडासा वळला गेला बॉल ला खर तर प्लेस करत असताना दुसरीचा अटेम्प्ट केला होता परंतु थांबवलं गेलं आणि त्या इक्वेशन 10 मध्ये बनवायचे 16. अजूनही सामना मात्र संपला नाहीये. जर बलवंत मात्र षटक जर चांगला हाताळला किंवा या षटकामध्ये 4 ते 5 धाबा खर्च केले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर 10-11 धाबा जर पाहायला मिळाल्या तर मात्र या मॅचला मजा येऊ शकते. मेगा फायनलची मॅच आहे. दोन्ही टीमवरती तेवढाच इम्पॅक्ट असेल की पहिल्या क्रमांकाचा करंडक कोण उचलणार प्रश्नचिन्ह आताही पडला प्रेक्षकांना. त्या अनुमानाने ही मॅच अगदी थोडीशी क्लोज जाते. एखादे विकेट मिळताना म्हणेन बलवंत दलवीला आली ना तर काम तमाम होईल. विकेटचा विचार करत होतो परंतु ऑन साइडला आणि विकेट आली आहे. व्हॉट अ कॅच डीप मध्ये मिड विकेटला हरीशची कार्बन कमाल कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. विश्वास बसत नाही खेळाडूला की परफेक्ट मिडल झाला होता बॉल परंतु वातावरणाचा अभाव या ठिकाणी पडला असावा. हरीशच्या हातामध्ये कॅच, फलंदाज बाद. जरूर एक क्षण मला सुद्धा वाटलं होतं की चेंडू मात्र मिडविकेटच्या बाहेर जाऊन मात्र लँडिंग होईल परंतु झेल तिथे मात्र पाहायला मिळाला आणि या विकेट्सना आता मात्र कुठेतरी एक नवीन ऊर्जा एक नवीन संजीवनी निर्माण झाली. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल जबरदस्त क्लोज झेल तिथे मात्र पाहिला आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट कॅचरसाठी पारितोषिक आहे परंतु ते पारितोषिक अगदी ओपन हाफ संघांसाठी असणार आहे. परंतु जरूर हरीश पाटीलचं कौतुक करावं लागेल. कुठलाही प्रेशर न घेता असताना तो झेल त्यांनी मात्र त्या ठिकाणी संपन्न केला आणि मयूर दलवीला अगदी दगावचा रस्ता दाखवला. गोलंदाज बलवंत दलवीनं फक्त एका धावेचं तरी आपल्या संघाला योगदान दिलं आणि ती एक धाव जोडण्याकरिता मयूर दलवीने तब्बल 4 चेंडू फेस केले. विथ द बॅट त्याच्या 12 धाबा इंडिव्हिज्युअल तुम्ही बघितल्या परंतु ही कॅच महत्वाची होती जी विकेट मैदानाच्या बाहेर जायला हवी. ती त्याच्या एका कॅचने मैदानाच्या बाहेर पोहोचवली गेली. जिथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला तो मयूर दळवी. नवीन फलंदाज संकेत दळवी मैदानाच्या आतमध्ये शुभ संकेत या ठिकाणी देईल का? कुलवट्टापाचा बॉल समोर खेळतात त्या ठिकाणी फिल्डर आहेत. एक सिंगल झाले कंप्लीट. आता थोडीशी घाई गेली नाही. माहिती सामना आता थोडासा क्लोज येत चाललाय. क्लोज इन्काउंटर आपण म्हणू शकतो या मॅच मध्ये करत असताना. बलवंत दलवी एक ऍडव्हान्टेज असणारा ओव्हर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तो फेकतोय. जबरदस्त अप्रतिम ज्या षटकाची अत्यंत आवश्यकता होती जय जोटिंग देवरुंग संघाला तो षटक सध्या मात्र या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज बलवंत दलवी. नावच बलवंत आहे. फायटर खेळाडू आहे, लढाऊ आहे
आणि सध्या लढतोय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की रजनी क्रिकेट आपण सध्या खेळतोय आणि इथे मात्र कधी काय घडू शकेल. ओ शरीराचा वेग घेणार चेंडू, इथे आलाय डॉट. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये गरमागरमी अप्रतिम खेळ, जबरदस्त सामना. जर प्रेक्षकांना आवडला असेल तर त्या टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. तुम्ही जो सामना पाहता लक्षाबैल चषक 2025 मधील मेगा फायनलची लढत आहे. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी ही लढत नानकर विपक्ष देवरुंग. 7 चेंडू मध्ये 15ची आवश्यकता असताना पुन्हा एक चांगला चेंडूच्या हाताळणी. मॅच मध्ये कमबॅक आणि आता मात्र या मॅचला मजा येईल भागेश, कारण शेवटचा षटक शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 15 धाबींची आवश्यकता. हा क्रिकेटचा खेळ आहे, सणाप्रमाणे रंग बदलतोय. कधी कधी विजयाच्या दिशेने जाणारे संघ सुद्धा पराभवाच्या छायेत येत असतात आणि पराभवाच्या छायेतून संघ कधी कधी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतात. त्यापैकी हा सामना सध्या आपण पाहतोय. मॅच ऑन. आता आपण असं म्हणू शकतो की मॅच ऑन. पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव केलाय. बलवंत दळवी विथ द बॅट बोलू शकला नाही. त्याच्या बॅट मधून आपण धावा जर पाहिल्या तर फक्त आल्या 8. विथ द बॅट बॉलला हरेश, त्याच्या बॅट मधून धावा आल्या 12. त्याने सुंदर कॅच पकडली गेली आणि तिथनं एक असा आशेचा किरण आला जिथे डोकं आता विजयासाठी वर केलंय जय जोटिंग देवरुंग टीमने. पण तुम्ही विनंती करेन की आता मॅच क्रुशियल मोमेंटला जाईल. तुमचा सामना जर तुमच्या संघाने जिंकला तर तुम्ही ते पारितोषिक तुम्ही त्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकऱ्याला देऊ शकता. प्लीज आता अनाउन्समेंट करण्यासाठी या मॅचचा थोडासा रिदम तुटेल. सो विनंती करतोय की 6 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता सज्ज झालाय. आपल्या हातामध्ये बॉल जरूर त्याने सुपूर्द केलाय, परंतु 6 बॉल त्याला फेकायचेत आणि धावा करायच्यात, धावा डिफेंड करायच्यात 15. तेथे धावांना ज्यावेळी लक्ष पूर्ण करायचं होतं असं वाटलं सुद्धा नसेल सर्व नानकरकरांना की शेवटच्या ओव्हरमध्ये अशा प्रकारचं समीकरण आम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. परंतु ते कार्य बलवंत दळवीच्या माध्यमातून घडलं, कारण फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, गडी बाद केला 1 आणि आता मात्र ज्युनियर आकाश पाटील इथे मात्र 15 धावांचं संरक्षण करेल का? गोलंदाज इथे मात्र मार्गस्थ होतोय, सामना करेल संकेत दळवी. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. चेंडू चालला डाबा स्टिकच्या बाहेर, पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव तिथे खर्च केली आणि समीकरणामध्ये थोडासा बदल झाला. 6 मध्ये आता 14ची गरज. एक वाईट बॉल, एक अवंतर धावना. तुम्हाला जी लागणारी थंडी आहे ना ती थंडी आता उडू शकतो, कारण या मॅच मध्ये इम्पॉर्टन्स ही राहिली आहे की या मॅच मध्ये एक धाव आता अगदी मोत्याप्रमाणे आहे. प्रत्येक चेंडूचा आता मात्र या ठिकाणी किंमत वाढलेली आहे, मोल वाढलेला आहे. वरद विकेटने मार्गस्थ झालाय. पुन्हा मात्र इथे या लाईन पाहावी लागेल, थोडासा दडपणामध्ये या गोलंदाजी पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक हा दुसरा स्वेअर चेंडू आणि अवांतर 2 धाबा इथे खर्च केल्या. कारण कुठेतरी पाहिला तर या मॅच मध्ये या दडपण नांदकर संघावरती होतं, परंतु तुम्ही 2 एक्स्ट्रा धाबा खर्च केल्या, तो दडपण थोडासा आता रिलीज होईल, त्यात काही शंका नाहीये. ज्युनियर आकाशने दोन्ही लाईन चेक केलात. आधी डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु तोही जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला. त्याला लेफ्ट केला नाही, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आला नाही. त्याच्यानंतर ऑफसमवरती त्यांनी बॉल टाकला, परंतु तोही रिझल्ट त्याचा अपोजिट लागला. लागोपाठचे 2 व्हाईट बॉल समीकरण, 6 चेंडू आणि 13 धाबा. चांगला सामना, अंतिम सामना जिंकेल कोण? नानकर की देवरुंग, देवरुंग की नानकर? इथे मात्र कुठे चेंडू फटका हवेत केला, उंची जास्त मिळाली, फटकेला अंतर तिथे मात्र प्राप्त करेल का? चेंडू चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या कमरेवरती हात आणि पंचाचा इशारा आलाय, षटकार. ऍक्शन रिप्ले. बॉल खाली तो आला जरूर, हाताच्या अगदी थोडासा वरती बॉल होता. पाहिलं बॉलला आधी थोडासा प्रेशर त्याच्यावरती असेल, कारण ही मॅच अगदी पाहिले गेली तर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी, कारण मेगा फायनलची मॅच खेळत असताना फिल्डरकडनं चुकी झाली, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणि आता समीकरण अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत असताना की 5 चेंडूंमध्ये 7 बनवायचे आहेत. म्हणजे एका चेंडूमध्ये आकाश ज्युनियरनं तब्बल 8 धाबा खर्च केल्या. इथे पाहू शकाल अगदी ऑफसाइड चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेप पावतोय. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगल धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. पहा एवढ्या थंडगार वातावरणामध्ये सुद्धा मात्र फलंदाजांना घाम फुटलाय. 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6ची गरज आहे.
4 चेंडू 6 धावा. मागची मॅच मित्रांनो आठवा. गोरसई संघ जिथे असं वाटत होता की पुढे जाईल, अगदी 3 षटकाराने सामना टर्न झाला. ती मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली होती. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि अंडर फ्लडलाईट मध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असताना जरूर अनेक वेळा वातावरणाचा इम्पॅक्ट झेलत असताना अनेक साऱ्या संघांना बघत असता, परंतु या ठिकाणी समीकरण पूर्णपणे चेंजअप झालंय. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये कंपल्सरी 6 बनवायचे आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहतोय. दोन्ही बंदूक खेळपट्टीवरती पाला म्हणतात. एकीकडे अंकित दलवी तर दुसरीकडे संकेत दलवी. संकेतने तर चांगले संकेत दिलेले आहेत, परंतु अंकित दलवीचा खेळ पाहूया कशा रीतीने पाला मिळेल. हो, खूपच दूरवरती चेंडू पाला मिळतोय. आज आकाश ज्युनियर मात्र या ठिकाणी कुठेतरी या विजयाच्या अपेक्षा आय थिंक पल्लवित झाले होते, त्यांच्यावरती कुठेतरी पाणी फेडण्याचं कार्य केलं असं म्हणावं लागेल. कारण समीकरण आता मात्र कुठेतरी एबीसीडी प्रमाण सोपं पार पडते, परंतु सामना सोडू नका. तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल, तुमच्याकडे जिद्द असेल, तर इथे सुद्धा तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. 4 मध्ये अजून तुम्हाला 5 रोखायचे आहेत. रोखू शकता. ऑनला टर्न केला चेंडू चाला अगदी जमिनीच्या साईडला मिडवे गेला. बलवंत दलवीचा चांगला क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी संत आली डायरेक्ट हिट. परंतु फलंदाजाने इथे तिहेरीचा प्रयत्न केलाय. जरूर पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केली, परंतु एक्झॅक्ट काय घडेल त्या ठिकाणी. फलंदाज जर बाद असेल तर मात्र एकच धाव असेल, परंतु फलंदाज जर बाद नसेल तर मग धाबा किती असेल हे पंचांना मात्र जरूर आमच्याकडे इशारा द्यावा लागेल. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट. म्हणजे एक्झॅक्टली या चेंडूवरती भागेश 3 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या. म्हणजे समीकरण आता मात्र 3 चेंडू शिल्लक आणि धावाची आवश्यकता आहे 2. एक्झॅक्टली पंच धाबा किती सांगायचे आहेत प्लीज. ऑफिशियल पंच, या चेंडूवरती धाबा किती आल्या? 3 की 2? क्या बात आहे. अलिबाग असेल कदाचित. सहल 3 धाबा म्हणजे विजयासाठी आता मात्र 3 चेंडू शिल्लक आणि 2 धाब्यांची आवश्यकता. आकाश पुन्हा मार्गस्थ होतोय. आता मात्र पाहू शकाल भरपूर नांदकरचे समर्थक आता मात्र आपल्याला अगदी उजव्या बाजूला पाहायला मिळतात. एकदा जोरात टाळ्यांचा गजर होऊ द्या नांदकरकरांनो. आकाश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओ सॉपाने तिथे ड्राईव्ह केला जातोय. सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगलला स्कोर आर लेवल. जेवढा धावा देवरुंग संघाने जोडल्या पहिल्या इनिंग मध्ये तेवढ्याच धावा आतापर्यंत या ठिकाणी नांदकर संघाने जोडल्या आणि आता विजयासाठी 2 चेंडूमध्ये 1 धाबेची आवश्यकता आहे. पाहू शकाल पहाटेच्या आपण जर पाहिले तर एक्झॅक्टली भारतीय वेळेनुसार 5:09 झालेले आहेत. तरी सुद्धा मात्र पाहिले तर 250च्या पुढे व्ह्यूअर्स आपल्या सोबतीला जॉईंट आहेत. त्याचे करूया आपण सहर्ष स्वागत. आणि आज जर आपण पाहिलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली, एन्जॉय केली. त्या सर्वांचं करूया आपण हार्दिक स्वागत. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धाबेची आवश्यकता. म्हणजे दोन्ही चेंडू तुम्हाला मात्र या ठिकाणी गोल्डन डिलिव्हरी हाताळावं लागतील. ते कार्य आकाश ज्युनियर इथे मात्र करेल का? हो, बॅटची काढा. चेंडू चालला अगदी तडम्याच्या दिशेनं आणि चॅम्पियन पद. स्टंप कोणी काढू नका. स्टंप टीम नांदकर तुमचं पाठ. स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ पहिला चॅम्पियन पद या सीझन मध्ये या संघाने पटकावला आणि या लक्षा बैल